तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि म्हणून भीमा भामा खोऱ्यातील 3 धरणं आणि कुकडी प्रकल्पातील 7ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असं आवाहन आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी। पाहूया। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि सह्याद्रीच्या कुशीतली धरणं ही तुडुंब भरलेली आहेत आणि धरण भरल्यानंतर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण आलो आहोत भीमा नदीपात्रावरती। भीमेचं हे पात्र विस्तीर्ण पाण्याने वाहतंय। खरं तर भीमा आणि भामा खोऱ्यातील तिन्ही धरणं ओव्हरफ्लो झाल्यात आणि अगदी 15,000 क्युसेसच्या वर पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात होतोय। पलीकडच्या बाजूला कुकडी प्रकल्पातील 7ही धरणं ओव्हरफ्लो आहेत। 15 ते 20,000 क्युसेसने नदीपात्रात पाणी सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रात्री 350 मिलीमीटर पाऊस हा भीमाशंकर परिसरात झाला आहे, त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील 7 तालुक्यातील घाटमाथ्यावरतील शाळा या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले। पावसाचा जोर पुढील काळामध्ये असाच वाढत राहणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे। कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। सह्याद्री धरणं तुडुंब भरल्याची दृश्य आपण लाईव्ह पाहू शकतोय आणि त्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांना गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शाळा कॉलेजेसही आज बंद आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।